ए पोरा 12 नंबर मध्ये काय पाहिजे बघ ना, आवाज द्यायलेत ते. मालक, इथं काम मिळेल का तुमच्या हॉटेलमध्ये? हो मिळेल. अरे तू विकास ढगे आहेस का? हो हो, मी विकास ढगे. तू सिद्धू आहे ना? ए बाबा, पहिलं तर तू मला तू तू करून बोलू नको, आवाजावर बोल मला. काय दिवस आले तुझ्यावर, हा? कामधुंडीत फिरायलास तू. शाळात तर लय हवा होती तुझी, हा? ह्याच्यात 1 नंबर, त्याच्यात 1 नंबर, खेळात 1 नंबर, भाषणात 1 नंबर. कुठे गेला तुझा 1 नंबर? कोण आहे? हे होय, तो शाळेमध्ये माझा सिनियर होता, 1 वर्षाने माझ्या पुढे होता, लयच हुशार होता. तुला सांगतो, ह्याच्याबद्दल लोक काय म्हणायचे, कुणी म्हणायचे डॉक्टर होईल, कुणी म्हणायचं इंजिनियर होईल, कुणी म्हणायचं कलेक्टर होईल, आणि हे आज आलाय आपल्याकडे काम मागायला. अहो सिद्धू भाऊ, काम द्यायचं नसलं तर नका देऊ, पण असा अपमान करू नका ना माझा. अपमान? आता हे तुला अपमान वाटायलाय काय? आणि तुझ्यामुळे जे आमच्या शाळेमध्ये अपमान झालाय त्याचं काय? आम्हाला घरचे म्हणायचे त्या विकास सारखं व्हा, त्या विकास सारखं व्हा. तुझ्यासारखं भिकारी व्हायचं होतं काय आम्ही? हा, चल निघतून, काम बिम काय नाही. अय शिद्या, माझ्या खुर्चीवर काय बसलास? जाईन तिकडे टेबल बघ. तुला लक्ष दे म्हणलं फक्त, तर माझ्या खुर्चीवर बसलास मालकासारखं. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. सॉरी मालक, आता तुम्ही बाहेर गेलते ना, मला वाटलं किती वेळ लागते तुम्हाला काय, म्हणून थोडं बसलो होतो. सॉरी. मैं गाली नहीं दे सकता, गाली नहीं दे. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूंगा, जिंदगी भर याद रखेंगे भाई.